नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत माथाडी कामगारांनी सरणावर बसून आंदोलन केले असून कामगारांचे प्रश्न गेल्या महिन्यापासून प्रलंबित असून बाजार समिती वेळोवेळी आचारसंहितेच्या काळात कामगार विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप येथील माथाडी कामगारांनी केला आहे। यावेळी माथाडी कामगारांनी आपल्या मागण्या मान्य करण्याकरता सरणावर बसून आंदोलन केले। बाजार समिती आणत असेल आणि बाजार समिती बेकायदेशीररित्या चालू लिलाव बंद करून बंद लिलाव पुन्हा चालू करून पुन्हा चालू करून पुन्हा बंद करून अशी प्रक्रिया करून कामगारांना वेटीस धरत असेल तर आजच्या दिवस जे सरणावरती बसलेले उद्या ही याला काडी कोणीतरी लावल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याचबरोबर बाजार समितीला माझी विनंती आहे आणि संघटनेच्या वतीने इशारा आहे, जर उद्या तुम्ही मापारी आणि हमाल माथाडी कामगार यांच्या व्यतिरिक्त यांच्या विना जर तुम्ही लिलाव करणार असाल तर हा माथाडी कामगार कांदा लिलाव बाजार समितीत होऊ देणार नाही। त्याचबरोबर खाजगी बाजार समित्या सुद्धा बंद पाडण्याची ताकद खाजगी बाजार समित्या सुद्धा बंद पाडण्याची ताकद या कामगारांमध्ये आहे। आणि उद्या हाच बाजार समितीचा बेकायदेशीर लिलाव जर कामगारांच्या व्यतिरिक्त होणार असेल तर उद्या खाजगी बाजार समितीचा लिलाव सुद्धा बंद आम्ही करणार। आणि यानंतर जर काही सामाजिक उद्रेक होत असेल आणि जर काही कायद्याच्या दृष्टीने जर कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर याला फक्त आणि फक्त बाजार समितीच जबाबदार राहील। हा आज या ठिकाणी साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।